मंडळी, पाहुण्यांचं स्वागत करायला सगळ्यांनाच आवडतं, पण जर एकाच पाहुण्याचं वारंवार स्वागत करावं लागलं तर बघूया तिथे काय धमाल घडते ते. या 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 अण्णा, या अण्णा, या. पोटभर झालं ना जेवण? आवडलं की नाही? आवडलं म्हणजे आपल्याला हाताची बोट ठेवावी लागतात म्हणून, नाही तर कचा कचा खाल्ले असते. फक्त सुनबाई एक गोष्ट लक्षात ठेव, काय ते आपल्या किचन मध्ये आहे ना रेशमी किड्यांचं पोळं झालेलं आहे. मला जेवताना 2-3 रेशमी धागे सापडले. काय सांगता? अगं बाई, मी बघून येते, थांबा. कुठे चाललीयेस? अरे रेशमी किड्यांचं जाळं झालंय. तुझ्या केसांबद्दल बोलतायत ते. तू ना एकदा जेवणातल्या केसांनी गळा कापशील कोणाचा तरी. ते काय बोलतो? सकाळी 3 बट होते, आता 2च उरले आहेत. अख्खी एक बट पडली आहे तिकडे. अतिरेक करू नको, एवढा काही केस गळत नाहीत माझे बनवता. हो. चल चल चल. अहो अण्णा, बसा, आम्ही ते करतो रेशमी काय ते किड्यांचं. तुम्ही हे घ्या, मुखवास घ्या. अण्णा, अहो मुखवास म्हणजे तोंडाचा वास नाही, बडीशेप घ्या, बडीशेप. त्यांना वाटलं तोंडाचा वास घ्यायचा म्हणजे कळलं उपवास. मला. अण्णा चला आता. हा, आपल्याला निघायचं आहे ना, 12:30ची एसटी आहे. चला चला. म्हणजे काय निघायचं? म्हणजे एकदा अण्णांनी ठरवलं निघायचं तर ब्रह्मदेवाला पण ऐकत नाही. चला. बरं, अण्णा गोळ्यांची पिशवी घेतली ना? गोळ्यांची पिशवी कुठे राहिली रे? तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय अण्णा, गोळ्या घेतल्या की तिकडे टेबलवर ठेवत जायचं. आता विसरता की नाही तुम्ही? आता कुठे शोधणार मला ठीक आहे, सांगा. एक मिनिट मला बेडरूम मध्ये बघितल्यासारखी वाटते, मी बघून येते. सुनबाई बघून येते ना अण्णा, घेऊन येत. अण्णा, काय? अरे माझी पिशवी आहे, मी विसरलोय, मी आणतो. अहो अण्णा, ठीक आहे, एवढं काय. अगं मला जरा टॉयलेटला पण जायचंय. परत माझ्यामुळे 10 वेळा एसटी थांबायला नको, नाही का? आलो मी. आलं. जाऊन या. वा बेबी, किती गोड आहेत रे, किती गोड आहेत हे. गोड्यात तर मग चहा टाक आणि ढवळ त्यांना. गोड्यात सांगतो. कसं बोलतो? स्वतःच्या काका आजोबांबद्दल असं बोलतात का रे? एवढे गोड आहेत, लोकांचा विचार करतात बघ. आत्ता जाऊन येतो म्हणजे माझ्यामुळे बस थांबायला नको. काय बोलतेस? अजून 4-5 दिवस थांबले असते तर मला मज्जा आली असती. तुझ्या माहेरी जाऊन ठेव मग त्यांना. मला सांगते, मी इथे राहते ना, मग माहेरी कशाला ठेवू त्यांना? अगं ऑलरेडी 10 दिवस त्रास दिलाय थेरड्याने. ईशा, कसं बोलतोस? तुझे काका आजोबा आहेत ते. माझे काका आजोबा आहेत म्हणूनच मी असं बोलतोय त्यांना. त्रास नाही दिला. अख्खा मुंबई दर्शनला गेलो होतो, केवढा त्रास दिला आपल्याला. काय त्रास दिला रे? अगं गेटवेला काय केलं त्यांनी? कबूतर कबूतर उडवायला गेले. मूर्ख गोड. आणि गोड, हे गोड होतं. हे गोड. ते खूप. अगं अच्छे करून गेले आणि फॉरेनर बाईला धडकले. बरं म्हणतात कसे तिला की काय, पावडर जास्त लावलेस तू, गोरी गोरी वाटतेस. त्यांना माहिती नसेल रे त्या गोऱ्या असतात. सगळं माहिती असतं त्यांना, गोऱ्या असतात ते. मुद्दाम तिला धडकायचं होतं ना, म्हणून अच्छे करत गेले होते ते. मला माहिती. उगाच काहीतरी बोलू नको त्यांना. उगाच काहीतरी. काय फोटो पण काढला नाही त्यांच्या बरोबर. आणि मला नंतर म्हातारीचा बूट बघायला गेलो मी, तर मला काय म्हणतात, म्हातारीचा बूट बघितला, आता म्हातारी पण दाखव. काय करायचं या वयात त्यांना? म्हातारी चौचा नाही आजोबा माझा. काय बोलतोयस तू? तिकडे पिक्चरला गेलो तेव्हा काय केलं? काय तूच सांग, काय केलं? अरे मला लघवीला झाली आहे करून गेले. लघवीला झाली आहे शोधायला. आली लगून. अरे शोधायला दुसऱ्या स्क्रीन मध्ये गेले ना ते. दुसऱ्या स्क्रीन मध्ये टॉयलेट शोधतायत. मला म्हणतात एवढी लोक बसलेत, मी ह्यांच्या समोर कसं काय करू? आणि त्यांना वाटलं टॉयलेट मध्ये पण दुसरा सिनेमा लावलाय. काय सांगाय म्हणजे खरंच ना. सापडलं रे इंद्रजित. सापडलं रे गोळ्यांच्या पिशव्या. काटेवर ठेवल्या होत्या, काटेवर सापडल्या. बॅगेत ठेव, बॅगेत ठेव. वरतीच ठेव म्हणजे मिळतील परत. निघायचं का आता? 12:30ची गाडी आहे रे. आणि एकदा अण्णांनी जायचं ठरवलं तर मग ब्रह्मदेवाला पण अण्णा ऐकत नाही. चला. अण्णा नमस्कार करते. वाकत पण जा नमस्कार करताना, वरच्यावर काय करते? नमस्कार करते. ऐका, पोचलात की फोन करून कळवा नक्की. त्यात डब्बा दिलाय, झुणका भाकरी दिलीये, ती खा गाडीतच. रिका तो भरलेला डब्बा गावाला घेऊन जाऊ नका. तसंच कशाला नीर मारायला? खाऊन जाईल. अण्णा चल. काळजी घ्या. मी घेतो, तू पण घे काळजी. हो, काळजी घे ना. तू द्या कडेवर. चला. मला काय? चला चला चला. अण्णा या. हा या. आलो दमायला झालं ग प्रवासाने, दमायला झालं. एसटी एकदम जोरात आणली ना ड्रायव्हरने.
मग हवेतच होती अर्धा वेळ एसटी मला काय सुधरेच ना मग पाठीचा चुरा झाला माझ्या. सुनबाई चहा टाकतेस का ग जरा? आ? अगं इथं काय उभी आहेस हा? इथे उभे राहिल्यानंतर आतमध्ये काय चहा बनणार आहे? आपोआप जा चहा बनव जा. दमायला झालं प्रवासाने. चहा आणते मी. अंकित कुठे चहा आणतेस? थांब जरा. काय परत कसे आले ते? परत कसे आले म्हणजे? तुला या अण्णा या बोलायची गरज काय होती? जा कसं म्हणणार? जाताना आपण याच म्हणतो ना. अगं पण ते विसरले ना, आता ते जात होते, त्यांना वाटतं आता ते आलेत मुंबईत. ए सुनबाई आ. अगं एसटीने आलो ना तेव्हा दांड्याचा रंग लागला ग लेंग्याला. आई गं. जरा लेंगा तेवढा धुवा. अण्णा अण्णा तुम्ही मुंबईत आलेला नाही आहात. आता तुम्ही मुंबईतून बाहेर गावी जाताय, कळलं का तुम्हाला? नाही रे बाबा मी कुठे गावी जातोय मी आता आलो ना रे. नाही आता नाही आला नाही तुम्ही. तू धुवायला दे रे अण्णा बाबा. नाही अण्णा झालं फिरून मुंबई. हा झालं हे जरा हा, झालं फिरून मुंबई आपलं. हा. गेटवेला गेलो होतो आपण, आठवतंय का? हा तिकडे तुम्ही ते अच्छे करत कबूतर उडवली, फॉरेनर बाई बरोबर फोटो काढलेत. हा आठवतंय. आठवलं. आणि नंतर आपण पिक्चरला नाही का गेलो? पिक्चरला गेलो कांतारा. हा मैं झुकेंगा नहीं सांबा. ते झुकेगा नाही साला असं आहे. आणि ते पुष्पा पिक्चर मधलं आहे. तो वेगळा. हा कधी बघितलं रे आपण? बघितला आपण कांतारा नंतर पुष्पा बघितलं. चला अण्णा. काय कुठे चला आता आलोय मी गावावरून. जेवण बिवण वाढा मला चला. अहो, नाही, अण्णा अण्णा. जेवलात तुम्ही आता? झालं जेवण? बडीशेप खाल्ली, हा. उपवास असा माझा वास घेतला, तुम्ही तुम्हाला म्हणालो उपवास. आता बस आहे, बस. बस आहे आता आठवलं मला फ्लश करायचा राहिला मागाशी. राहू दे ते बघते मी. हा? चला तुम्ही, बस आहे ना? आपलं निघायचं बस सुटेल ना म्हणून फक्त म्हणतोय तो, बाकी काही नाही. बॅग- हा, बॅग- काळजी घ्या. हा? बॅग आहे. पोचलात की कळवा अण्णा. हो, हो. हा नातवाचं बघा रे. हा चला निघूया. निघूया. हा यस या इंद्रजित स्पीकिंग. या आलो या. आलो अरे देवा. हॅलो. प्रवासातच ताण होतो रे. बाकी काय नाही. प्रवासात गाडी एसटी वाला आहे ना एसटी वाला अण्णा. हंग करून घेऊन येतो. अण्णा, नाही, पाठीचा नाही, तो- चुरा होतो. नका बसू नका अण्णा. चहा टाक चहा. पाठीचा चुरा झाला. पण चहा आणते. नको चहा आणूस तू. मग काय करू? कशाला गरज होती का या म्हणण्याची? येस म्हणायचं ना. येस मला नाही आठवलं. ए सुनबाई अण्णा. अगं त्या एसटीच्या दांड्याचा कलर लागलाय लेंगा अहो, तेवढा नाही दांड्याचा रंग लागलाय रे. अरे नाही. तेवढा तो असा घासून दिला. थांब रे बाळा. अहो, नाही. नाही. अरे, काय? काय धरतोयस? हे बरं घ्या. हे धरा. हे बरं. अण्णा अण्णा धुतलेला लेंगा आहे तो. नाही ग हा. हे बाय याला काय बरं लागलं नाही. नाही काय लागलेलं दांड्याचं तुम्ही ते घ्या. नाही. गेल्या अण्णा ऐका, तुम्ही आता मुंबईत नाही येत आहात. हा तुम्ही आता जाताय मुंबईतनं बाहेर. झालं रे. मुंबई फिरून झालं. गेटवेला आपण होतो. आठवता गेटवेला अच्छे करून तुम्ही कबूतर उडवली, फॉरेनर बाई बरोबर त्या मिठी मारली ते आठवताय का? सँड्रोजा सँड्रूजा कोण सँड्रोजा? ती फॉरेनर होती. गोरी गोरी पावडरला लावली होती तिनं पण चांगली होती सँड्रोजा. फॉरेनर बाईचं नाव आठवता येईल ना, पण निघाले ते आठवत नाहीये. अण्णा आठवलं ना तुम्हाला? बरं आठवला पिक्चर पण बघितलेले आपण. म्हणजे हा. आपण कांता आणि पुष्पारा बघितला मला माहित आहे ना. नाही अण्णा कांतारा आणि पुष्प. जाऊ दे ना. चल हा. इंद्रजित काय? 2 सिनेमे बघितले पण चौक बघायचा राहिला रे माझा. रिलीज व्हायचा आहे अजून. तसं नाही रे. मग काय? आपली संस्कृती आपणच जपायला हवी ना रे. चौक बघायला हवा. संस्कृतीला जपत नाही आहात तुम्ही नजर ठेवून आहात संस्कृती. तुम्ही नका काय. नाही मला चौक बघायचा आहे म्हणून बाकी काही नाही. चौक बघायचं आहे ना, एसटीत बसा आणि जा. एसटीने चौक लागेल, चौक बघा, निघा. हा? चल. नातू रे माझा नातू. चल झालं ना? चल
हळू, हळू. बॅग घे माझी, चला, बॅग घे. पोहोचलात की कळवा हा अण्णा. थांबा थांबा त्याला येऊ द्या त्याला येऊ द्या नमस्कार, बरं आहे ना रे हा. वहिनी आणलंस? हे राहिलेलं किराणा माल ठीक आहे आहे. आणि तुमचे पैसे खात्यात लिहून लिहून ठेव, लिहून ठेव. बाकी मालकांशी ये बोलतो ते बॅग दे. चल नंतर अण्णा या. निघाले का हा या या आलो रे बाबा आलो. तर मला झालंय. पाठ गेली माझी. बॅग घे एसटीचा स्पीड जास्त असतो ना रे त्यानं रॉकेट सोडलं होतं तिथनं रॉकेट. अण्णा थांबा जरा मग कशाला तुला या अण्णा या बोलायचंय मला कळत नाही निघ म्हणे निखिल बने निघ चल तुम्ही चल जा. चल तिकडे. अरे बाळा कसा आहेस मुका दे नको देऊ ए सुन बाई अण्णा न- अण्णा अण्णा ए अण्णा ए ए ए ए, ऐका. रंजित, थांब आता येताना अरे त्या एसटीच्या दांड्याचा रंग लागला अहो, अरे आता नाही. द्या. अरे नाही थांबा हसू नकोस ईशा माझा लिंगा. अरे काही नाही एसटीचा नाही लागला इथे मग ते काहीतरी आता आंबा खात होता तुम्ही तर आंबा खाल्लात कवळी बाहेर काढलीत आणि कवळी पुसलीत ना ते लागलाय ते आणि कवळी बदला ती तोंडातनं पडत असते सतत अण्णा नाही, अरे चला पण आंबा कधी खाल्ला मी हा अहो एसटीत मग कंडक्टर पण ओळखीचा नव्हता आंबा कुणी दिला मला कंडक्टर नाही हो, मी दिला होता ना आंबा. गादड्या बायकोला एसटीत आंबे विकायला पाठवतोस अहो. हा? अण्णा इथे घरात बसून खाल्लात तुम्ही आंबा. हा. हा तुमचं झालंय मुंबई फिरून. झालंय सगळं अण्णा खरंच सांगतोय ना मला आता ना कंटाळा आलेला आहे ह्या गोष्टीचा एकच मिनिट थांब मला कळलंय काय काय करायचं करतोय थांब 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 माझा- अण्णा बस आहे हो तुमची आता. बस माझा लेंगा फक्त जरा धुवून दिला दे- असता. धुवून दे, हो. विसरून जरी दिला राजू कळलं का हा? अण्णा निघतायत हो हो अरे वा अण्णा निघतायत हो हो या या अण्णा या आलो तुला सांगतो आत्ताच आलो ग Yes. या म्हणाली या, बरं या. केलं तुला सांगतो आत्ता आलो एसटीतनं एसटी जोरात होती अगं ऐक ना जरा ते लेहंग्याला एसटीच्या दांड्याचा कलर लागलेला आहे लेहंगा तेवढा धुवून देतोस काय ग मला ते धुवायला जबरदस्त परफॉर्मन्स जेव्हा जेव्हा अण्णा परत आले तेव्हा तेव्हा आम्ही खूप हसलो वा 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 कहर प्रसाद दा लाजवाब पीपी लाजवाब आय लव्ह यू थँक्यू सर मजा आली खूप मजा आली अजून एक कौतुकाची गोष्ट अशी की आज मीडिया आपल्या हातात म्हणजे इंटरनेटमुळे परदेशातल्या कलाकृती आपल्या हातात आल्या त्या आपण अगदी निरखून बघू शकतो असं असतानाही तुमचं आपल्या संस्कृतीकडे लक्ष आहे मला फार रंजक वाटतं पॉइंट टू बी नोटेड वा वा दादा सई पीपी खूप सुंदर परफॉर्म केलंस तुमच्या दोघांचीही साथ तेवढीच मोलाची आणि छान होती पीपी मला गोष्ट एक काय आवडली म्हणजे ह्याच्यात रायटर्सचं पण क्रेडिट आहेच जरूर की त्या गोडव्याला एक सॅडनेसची किंवा कारुण्याची झालर होती ती इतकी प्रकर्षाने अंगावर येत होती सतत की हे आजोबासारखे विसरतात किंवा हे एक खूप सॅडनेस होता पण तो तू वेगळ्या प्रकारे मांडलास आणि मला असं वाटतं की वेगळं प्रेझेंटेशन या मंचाची खासियत आहे आणि तू त्याला आज जगलास जिंकलास आज पीपी मजा आली वा वा वा